हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर इथे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे. तर ते ब्लॉगमध्ये मी खूप काही गोष्टी तुमच्यापासून शेअर केल्या नव्हत्या ते दाखवणार आहे. तर हे बघा, इथे मी पॅन्थर कंपनीचं नवीन मशीन घेतलेलं आहे, शिलाई मशीन. माझ्याकडे नव्हतं तर मी ते घेतलं आता. आणि घरामध्ये हे आम्ही आधी हीटरवरच बकेटमध्ये पाणी गरम करून घ्यायचं. तर आता इथे बघा आम्ही ड्रम वगैरे घेतलेला आहे. ते ड्रममध्ये डायरेक्ट हीटर फिट करून घेतलेले आहे. त्याच्यातच सगळ्यांचं पाणी गरम करून घेतो एकदाच. इथे सकाळी सकाळी नळाचं पाणी आलेलं होतं. इथे छान पाणी वगैरे भरून घेतलं. इथे बघा मी सकाळीच आवरून घेतलेलं होतं बेड वगैरे छान. पण मोक्षीने परत घाण करून दिली. पुढे येऊन बसलेले होते ते दोघं त्याच्या पप्पांसोबत. तिथे दादा त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या आंघोळी घालत आहे, कारण सकाळी सकाळी नळाचं पाणी आलं तर पाण्याची घाई असते म्हणून. तर इथे मोक्षीच्या अंकलचे आंघोळ वगैरे होऊन चहा नाश्ता होऊन सगळे ते गेलेले होते. मग आम्ही बाकीचे राहिलेलो होतो. तर इथे मोक्षीचे पप्पा पोहे बनवायला लावत होते. पण मी काय म्हटलं, पोहे नाही बनवत मी. रात्रीची खिचडी उरलेली होती, मी तीच आता सकाळी सकाळी आधी नाश्ता करून घेणार होतो आम्ही सगळेजण. ते सगळ्यांच्या आंघोळी बाकी होते, ते ब्रश वगैरे झालं, तर चहा वगैरे सगळ्यांची झाली होती. तर खूप दिवसापासून आपला ब्लॉग येत नव्हता, त्याच्या मागचं कारण म्हणजे आमच्या आईंना बरं वाटत नव्हतं, आजारी होतं. त्यांना ॲपेंडिक्सचा त्रास होत होता खूप दिवसापासून. त्यांचं खूप दिवसापासून पोट दुखत होतं, पण आमचं काही त्याच्याकडे म्हणजे लक्ष जास्त दिलं गेलं नाही. त्यांना इथे जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलं होतं, पण तिथे काही व्यवस्थित डॉक्टरांनी गोळ्या औषधं देऊन दिल्या. थोडं तेवढंच फरक पडला. नंतर परत त्यांचं पोटदुखी चालू झाली होती. त्यानंतर मग आम्ही त्यांना मालेगावला घेऊन गेलो होतो. तर तिथे कळालं का आईंना ॲपेंडिक्सचा त्रास होत होता म्हणून. तर खूप दिवसापासून आईंना तिथे दवाखान्यात ॲडमिट केलं होतं, 3-4 दिवसापूर्वी. तर इथे बघा बेसिंगचं पण काम केलं आम्ही. हा पाईप 2 वर्षापासून आमचं बेसिंग हे लॉकच झालेलं होतं. इथे चांगलं पाहिजे तसे प्लंबर भेटत नाही आमच्या इथे. तर इथे बेसिंगचं काम करून घेतलं होतं, तरी पण पाईप वगैरे सगळं नवीन क्लीन करून नवीन बसवलं होतं. त्याच्यामध्ये लिक्विड वगैरे ते बेसिंग साफ करण्याचं लिक्विड असतं किंवा ती पावडर असते, 2 पुड्यांनी ते पॅकेट टाकलं होतं. तरी पण ते बेसिंगचा पाईप काही साफ होत नव्हता आणि पाणी परत तसंच तसं होऊन गेलं, परत जाम होत होता. तर खूप ट्राय करते काही ना काही लिक्विड वगैरे टाकायचं, पण चालूच होत नाही आमचं बेसिंग. तर तुमच्याकडे नवीन काही माहिती असेल तर बेसिंग माझं लॉक होऊन गेलेलं आहे पूर्ण, तर साफ कसं करायचं तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तर इथे बघा आम्ही नाश्ता करून घेणार होतो छान. इथे मी पुढे घेऊन गेली की आता मग नाश्ता वगैरे करून घेते. आईंना आता बरं वाटतं. आईंना डॉक्टरांनी काम करायला लावलेलं आहे, तर ते आता भांडे घासत होते. ते काही नाश्ता वगैरे करणार नव्हतं, त्यांना काही बाशी खायचं नव्हतं. तर इथे आम्ही आधी नाश्ता करून घेतो, मग त्यानंतर आईंना पण नंतर बनवून देणार होते मी. इथे बघा मोक्षूला सकाळी सकाळीच लागून गेलेलं होतं, भिंत लागून गेली होती त्याला. डोक्याला बेंड आलेलं होतं छान. तरी पण तो काही शांत बसत नव्हता. इथे बघा तरी पण त्याची धावपळ चालूच राहते, काही ना काही काम वाढायचं काम करतच असतो तो. तर इथे बघा ते खेळायला मम्मीने त्याला छान आणलेलं होतं, त्याच्यामधलं ते घेऊन घेतलं त्याने आणि त्याच्याने छान काही ना काही करत बसतो. डोक्याला लावून घेतो सारखं. आता त्याला चालता पण यायला लागले थोडं थोडं. तर खूप दिवसेंदिवस आग्रह होत चालला आहे आमचा मोक्षू. तर इथे बघा मग खिचडी राहिली ना, मग आम्हाला पोहे वगैरे काही लागत नाही. रात्रीची खिचडी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला तर खूप आवडते. आणि इथे बघा मी सिमेंटच्या गोण्याच्या वगैरे होते, ते मी इथे सोप्याच्या खाली ठेवून दिलं, म्हणजे तेवढीच जागा मोकळी होऊन जाते. पण मोकळी काही नाही, परत आमचा दुकानाचा माल येऊन गेलेला होता तिथे. परत ती जागा तशी होऊन जाते. जितकं रिकामं करण्याचा प्रयत्न केला तितके परत पसारा होऊन जातो. आणि तिथे बघा मी छान गोदडे वगैरे टाकून दिलेले होते. आम्ही कवर बनवले नाही, कारण आमचा तिथे पावाचा माल असतो ठेवलेला त्या सोप्यांवरती, म्हणून आम्ही असे छान गोदडे वगैरे टाकून दिलं. जेव्हा माल नसतं तेव्हा गोदडे वगैरे टाकून देतो. इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती. आता मोक्षूचे पप्पा आंघोळीला पाणी काढत होते त्यांच्यासाठी. तर इथे बघा मी छान आंघोळ वगैरे करून घेतली. आणि इकडे मोक्षू पण त्रास देत होता, त्याच्याकडे पण बघत होती. तयारी वगैरे करून घेते आणि मस्त मला आता मंदिरात जायचं होतं महादेवाच्या. मी रोज मंदिरात जात असते, पण ते काही मी शूट करत नाही, कारण खूप वेळ होऊन जातो व्हिडिओ काढायमध्ये. त्यामुळे मी खूप दिवसापासून व्हिडिओ पण बनवत नाही आहे. तर आज वेळ होता थोडाफार, म्हटलं आज बनवून घेऊ. वेळ तर नसतो, पण काढला तर निघून जातो बरोबर वेळ. तर मग आज मी व्हिडिओ बनवायला काढलेला होता. तर इथे बघा मी छान केस वगैरे विंचरून घेते आणि तसेच मंदिरात जाऊन येते. मोक्षूला आईजवळ आणि दादांजवळ टाकून जाणार आहे. तो इकडे येत होता, त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं चाललं होतं माझं, आणि इकडे माझी पण तयारी चालली होती.
जास्त व्हिडिओ मोठा घ्यायचा होता मला, पण येत नव्हतं कारण स्टोरेज फुल होऊन गेलेलं होतं. त्यामुळे मग मी व्हिडिओ छोटाच घेतलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं कमेंटमध्ये, आणि आवडल्यास लाईक नक्की करा, आणि शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणत जाईल. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर चला, माझी तयारी होऊन गेली होती. तर मी मंदिरात जाण्यासाठी तयार होऊन गेली. आता मंदिरात जाईल. त्यानंतर बाकीचे तिकडनं आल्यावर काम वगैरे करेल मी. रांगोळी वगैरे तिकडनं आल्यावरच घरासम उंबरठ्यावर काढते. इथे माझे केस खूप गळत आहेत आणि खूप गुंता पण होऊन गेलेली. मला केस पण कापायचे. खूप मोठे केस आहे, ते विंचरले जात नाही, त्याच्यामध्ये खूप गुंता होऊन जाते. त्यामुळे मला थोडे केस कापून घ्यायचे. तर इथे बघा, या पण पिशवीमध्ये मी केस जमा करून घेते, कारण खाली पडले तर आपल्या जेवणामध्ये कशामध्ये पण पडतात. त्यामुळे मग मी ते एक पिशवी केली, त्याच्यामध्येच आमचे आईचे आणि माझे केस असतात. माझे केस खूप गळायला लागले. आता नंतर मी केस पण कापून घेणार आहे. तर मी ती मशीन पण नवीनच घेतली. मला मशीनचं काही येत नाही, तरी पण मशीन घेतली मी. पण हळूहळू यूट्यूबवर बघून मी शिकते. तर इथे मी छान पडदा बनवलेला होता पडदीवरती लावण्यासाठी. छान तिथलं पण साफसफाई करून घेतली होती. तेव्हा पण काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही मी. ते साफ करून घेतले. एक गोणी भरून जुने कपडे काढले मी. इथे माझी तयारी होऊन गेली बघा. मी चालले आता मंदिरात आणि तिथे पडदा लावून दिला. चला तर बाय बाय.